नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्र अध्याय वाचनाचे अनोखे फायदे. मित्रांनो, घरामध्ये गुरुचरित्र वाचनाचे नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढीलप्रमाणे. अध्याय 1. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2. काळीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात. अध्याय 3. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4. स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5. शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6. दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. अध्याय 7. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 8. बुद्धिमांद्य नाहीशे होतात. विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10. नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11. वाचादोष तसेच वेळ नाहीसे होते. अध्याय 12. संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14. प्राणघातक गंडातरापासून संरक्षण लाभते. अध्याय 15. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16. आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19. भाग्य वृद्धी होते. सद्गुरूंचा लाभ होतो. स्त्रीस्थळी पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करून मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासंबंध परिहरेल. अध्याय 21. मृत्यू भयापासून मुक्तता. अध्याय 22. वांझपण दूर होते, बाळंतणीला चांगले दूध येते. अध्याय 23. पिशाच्च बाधा नष्ट होते, राज्य मानता प्राप्त होते. अध्याय 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनःशांती लागते. अध्याय 25. अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निशभ्रम होऊन शरण येतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूर होतात. सप्तश सापडतो. अध्याय 29. स्त्री छलदोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारी विघ्ने टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39. सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठा सफल होते, बुद्धी वाढते.
अध्याय 47 पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते. विघ्ने टळतात. अध्याय 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते. अध्याय 50 ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.